आज आपल्याला वांगे बटाटे करायचे आहेत. आजचा हा मेनू आहे आपला. बटाट्याची सालं काढून घ्यायचे, वांगे मस्त उभे चिरले आणि बटाटे पण तसेच चिरले, टोमॅटो पण उभेच चिरून घेतलेले, कारण ना एक छान टेक्स्चर येतं, ते खायला पण छान लागतं. टाकलं मोहरी जिरे कढीपत्ता छान फोडणी करायची. फ्राय करून घेते आणि हे कांदे पण छान फ्राय करून घ्यायचे. फ्राय झाल्याशिवाय भाजीला चवच येत नाही ना. पटकन ते गुलाबी होतात. छोटीशी अशी वाफ देऊया, म्हणजे वाफ दिली ना की तेल पण सगळीकडे लागतं भाजीला आणि छान चव येते. थोडंसं तेल चिरलेलं असेल की, म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ पण आत्ताच टाकून घेऊ, म्हणजे ते कांदे पण लवकर शिजतात, भाज्या पण लवकर शिजतात. आता हे टोमॅटो पण त्यात घातलेत. नमिताताई करतायत. भाजी वाफ येईपर्यंत पीठ मळून झटपट करतात. तसं थोडं पाणी घालून आणि असं गोल भांड्यामध्ये पीठ मळायला घेतलं ना की लवकर पीठ शिजलं. आम्ही पिठामध्ये काहीच टाकत नाही, तेल टाकत नाही की मीठही टाकत नाही, कारण ते शरीराला हानिकारकच आहे. असं ते आपल्याला सांभाळता ते सांभाळायचं. तब्येत आपली फार महत्त्वाची असते. चांगलं रगडून घेतो, थोडं पाणी घालून अगदी. याच्याने काय होतं, चपात्या पण लुसलुशीत मऊ येतात आणि फुलतात पण छान. म्हणून तर भाजीकडे जरा बघूया. आपल्याला जेवढे काही मसाले टाकायचे ते टाकून घेऊ. आता हळद, नंतर लाल मिरची पावडर आणि थोडंसं चवीसाठी काळा मसाला पण घालूया, म्हणजे ना त्याची एक वेगळीच चव येते. आमचा काळा मसाला खानदेशचा फार फेमस आहे. ते चांगलं चिकन करून घेऊ. थोडंसं वाफ देऊन आपल्याला रस्सा हवा असेल तर पाणी पण आपण घालू शकतो, नाहीतर असं पण ते छान शिजलं जातं. कारण टोमॅटोचं कांद्याचं सगळ्यांचं थोडं ओलावा जो असतो तो भाजीमध्ये येतो. बघा बऱ्यापैकी शिजली आहे भाजी, तरी पण आपल्याला आता रस्सा करायचा आहे ना. थोडंसं अंगाची रस्सा म्हणतो ना आपण, अंशी रस्सा. आमच्या खानदेशात अंशी रस्सा म्हणतात. भाजी 5-10 मिनटात होऊन जाईल. तोपर्यंत पीठ पण छान मुरलं आहे, त्याची चपाती पण छान. एक 4 पुडी करून दाखवलं मी आणि एक 2 पुडी. तवा पण आता तापल्यात, थोडं तेल टाकून घेते ती. एकीकडे चपाती होते, एकीकडे भाजी होते आणि मस्त सकाळी सकाळी आपलं स्वयंपाक आपला रेडी. बघा मस्त भाजी आपली तयार आहे. एकीकडे चपाती पण आपली छान तयार आहे
नमिता हाताने नाही भाजत, उलटण्यानेच भाजते. गरमागरम स्वयंपाक आपला तयार. बघा किती छान झालं आहे जेवण तयार. आता आपण पटकन ताट तयार करूया, कारण ड्युटीवर जायचं आहे मला पण. आधी स्वामींचं ताट आणि मग माझं.